तर मित्रांनो फायनली आपला शॅम्पू तयार झालेला आहे. तर चला आता तुम्हाला ट्रायल दाखवतो. हे आमचे दोस्त मग पडतात आपलं जार बरोबर होतो है ना. यांच्यासोबत जारला होतो मित्रांनो. तर आपण शॅम्पू आणि साबण तयार करायसाठी काही हँड ग्लोव्ज न्यायला लागलो. ते काय करतात त्याला माहिती आहे का, असं ते जडीबुटी आहे का, त्या जडीबुटीला पिळण्यासाठी ते चालवलं आयुर्वेदिक. तर भाऊ बरोबर लय दिवस काम केलं मी जारचं. तर ओके, तर चला चाललोय घरी. तर मी आलोय दाढी काढायला. सांगू का त्यांना दाढी करायला आलोय पब्लिकला. तर चिवला शाळेत सोडलं आणि दाढी करावं म्हणलं का, तर परिचयाच पालक मीटिंग आहे. आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. आपण ते शॅम्पूचं कसं तयार करतोय. साबण शॅम्पू भिजून ठेवलंय, रात्रभर भिजवलंय त्याला आणि आता सकाळच्याला ते उकळायचं आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. चला की, करताय का नाही तुमच्या माहितीसाठी सांगतोय. शॅम्पू आणि साबण आपण तयार करायला लागलोय घरगुती आयुर्वेदिक. हा ठीक आहे. बर, चला मग करा पटकन. तर मित्रांनो घरी पोचलोय. आता हँड ग्लोव्ज घालून रात्री जे आपण भिजू घातलेला आहे ते आपण आता त्याला उकळायचे. उकळून त्याचा रस घ्यायचा आहे काढून आणि शॅम्पू तयार करायचा. तर सपोर्ट राहू द्या, साथ राहू द्या. आपला जो साबण आहे तो टोटली आयुर्वेदिक, म्हणजे तुम्हाला वस्तू दिसतीलच त्याच्यात, सगळे झाडपालाच आहे त्याच्यात. त्याच्यामुळं आयुर्वेदिक साबण कसा होतोय, काय होतोय, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि ऑर्डर पण द्यायला विसरायचं नाही. चला आता आपण तर सगळं मटेरियल आणलेलं आहे. जे काय लागतंय ते आपल्याला, ते वजन काटा पण लागत होता तो पण आणलाय, तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता, हा आपण वजन काटा मागवला आहे. का तर जे आपण वस्तू घेणार आहेत त्या सगळ्या ग्रॅममध्येच असते त्याच्यामुळं हे वजन काटाच आणावला लागला. आणि हा इकडं आपलं बॉक्समध्ये सगळं मटेरियल आहे. हे आपण म्हणजे ह्यातनं सगळं काढलं आहे, आपण ग्रॅममध्ये सगळं वस्तू घेतलं आहे काट्यावर मोजून. आणि आता इकडं चालू आहे बनवायचा विषय. तर ते बघा, हे रातभर भिजून ठेवलंय आपण. तर ह्याच्यामध्ये शॅम्पू किती बनणार आहे शॅम्पू एवढ्यात? अर्धा लिटर. तर एवढ्या ह्याच्यात आपला अर्धा लिटर शॅम्पू बनणार आहे. सगळं मिक्स केली जडीबुटी आहे आपण. तर बघूया आता. घ्या पेटवा गॅस. हां करा चालू. गॅस पुसा पहिले आणि करा चालू आपला. तर मित्रांनो आता हे नवीन प्रोडक्ट काढण्यामागचं एकच कारण आहे का, तर आपला स्वतःचा काहीतरी एक ब्रँड असा तयार करायचा आहे की जो घराघरामध्ये पोचला पाहिजे. आणि विषय म्हणजे असा आहे की ऑलरेडी परीचं नाव आणि चिवचं नाव तर बरंच चर्चेमध्ये आहे. राहिला विषय आमचा. आम्ही काय जास्त फोकस करत नाही. मी तर व्हिडिओमध्ये जास्त नसतोच. तिची मम्मी आणि तीच जास्त राहतात. आणि परीचा आणि चिवची ॲक्टिंग कशी वाटते नक्की कमेंट करा. आणि ह्या साबणाला आपण परी साबण नाव देणार. जो साबण तयार करणार आहे त्याला परी साबण असं नाव देणार आहे आपण. आणि चिवसाठी चिवच्या नावानं शॅम्पू तयार करत आहोत. तर चिव शॅम्पू असं आपण नाव देणार आहे. का तर त्यांची दोन्ही नावं तुम्हाला माहिती आहेत. त्यामुळे त्यांची ओरिजिनल नाव आहे, परीचं जे ओरिजिनल नाव आहे ते हिंदवी आहे. आणि चिवचं नाव आहे पौर्णिमा. ती पौर्णिमे दिवशी जन्मली होती. पण तुमच्या प्रत्येकाच्या तोंडात चिव नाव आहे. मग त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट, तुम्हाला सोपं पडेल ऑर्डर करण्यासाठी, चिव साबण द्या, चिव शॅम्पू द्या आणि परी साबण द्या. परी. तर आपला शॅम्पू तयार झाल्याच्यानंतर व्हिडिओ येईलच. तर चला आता मग करूया. ते पेटवलं का? चला पुढची प्रोसेस कंप्लीट करूया. तर चालू आहे. कधी होतोय शॅम्पू? होतोय मित्रांनो लवकरच. तर मित्रांनो सगळं झाल्याच्या नंतर आपण स्वतः यूज करणार, आपल्या जवळच्या काही मित्रांना वापरायला देणार. मग रिझल्ट ओके आला तर आम्ही जर स्वतः सांगितलं की बाबा चांगलं आहे, तसं नाही. तर आपल्याला बाहेरच्याकडून फीडबॅक घ्यायचा आहे. का तर पब्लिकला काय आवडतं हे महत्त्वाचं असतं, आपल्या स्वतःला काय आवडतं ते महत्त्वाचं नाही. तर आपण मार्केटमध्ये 2-4 बॉटल बनवून आपण विकायचं नाही, म्हणजे वापरायला द्यायचं आहे. त्यांचा फीडबॅक घ्यायचा. ते जर म्हणलं नाही एक नंबर शॅम्पू आहे, मग लगेच लेबल वगैरे बिटली घेऊन लगेच व्हिडिओ टाकायचा, नंबर वगैरे देणार. नंबर तर आहे पहिलाच, तोच नंबर आहे, त्याच्यावर बुकिंग करणार तुम्ही. मग आपण तुम्हाला पार्सल टाकणार.
तर झालं थोडं राहिले, 1 तास 1.5 तासात आपला शॅम्पू तयार होतोय. तर हे आहे चालू कुस करायला. चांगलं कुस कर. हां, हँड ग्लोव्ज कशामुळे घातलाय माहिती आहे का? हँड ग्लोव्ज आणण्यामागचं कारण आहे, त्या काट्या आहेत का त्या जर लागले ना तर दसडी कशी घुसती तसा विषय होईल म्हणून ते हँड ग्लोव्ज आणलेत, हे चुरण्यासाठी, हाताला इजा होणे म्हणून. छोट्यातनं सुरुवात करायला लागलोय. ही सक्सेस झालं ना की आपला साबण घराघरात भेटेल तुम्हाला. सॉरी साबण, शॅम्पू आणि शॅम्पूचे काय काय फायदे आहेत हे लवकरच तुम्हाला सक्सेस झाल्यावर ऐकायला भेटतीलच आणि तुम्ही नक्की घेणार. सुटली का शाळा? आल्याच केसात मध्ये सगळं इसकुटून टाकलं का नाही? रिट काढलाय. मग मी काय बनवाली माहितीये का? शॅम्पू. काय तर मित्रांनो ये जेवायला. जेवण चालेल. चिवला आताच आणलं. चिव उतर, खाली पडशील. उतरा. तर झाला मित्रांनो, लास्टची प्रोसेस चालू आहे. तर थोडंच राहिले आता. तर थोड्या वेळातच आपला शॅम्पू तयार होतोय. पहिल्या दिवशी मॅडमने सांडला बघा, काय ते सांडला आहे, गादीवर पडलं खाली. तरी किती राहिलाय? झालं थोडं राहिलंय. लगेच तुम्हाला मी ट्रायल दाखवतो, हातावर घेऊन धावतो, हात किती स्वच्छ निघतोय, फेस किती होतोय ती सगळं दाखवतो तुम्हाला. फायनली आपला शॅम्पू तयार झालेला आहे. तर चला आता तुम्हाला ट्रायल दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, फायनली आपला शॅम्पू किती फेस होतोय बघा. आणि ह्या शॅम्पूचं नाव असेल गोल्डन शॅम्पू. चिव गोल्डन शॅम्पू. चिवचं नाव द्यायचं आपल्याला. तर चिवचं तर झालेलं आहे. आता संध्याकाळपर्यंत साबण पण होतोय ना, साबणाचं पण मटेरियल आलेलं आहे, तर ते पण करूया. तर बघा मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा शॅम्पूचा फेस ती. आणि आम्ही स्वतः वापरणार आहे. आता वापरल्यावर सगळं झाल्यावरच आम्ही मार्केटमध्ये उतरवणार आहे विकण्यासाठी. ओके. तर आता मी चाललोय शाळेत. परीच्या शाळेत चाललोय. परीला आणायला पालक मीटिंग पण आहे. तर शॅम्पू कसा झाला लवकरच तुमच्या पस्तूर आपला म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला, शॅम्पू पोचेल, साबण पोचेल. आणि तोही कसा पोचेल तेही सांगतो. काय बड्डे होता तुझा? तर आपलं प्रोडक्ट तुमच्या पस्तूर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सगळीकडे आपण अवेलेबल करणार आहे. किंवा आपल्याकडून डायरेक्ट घ्यायचा असला तर डायरेक्ट आपल्याकडे बुकिंग बी करायची तुम्ही. तर चला आता परीला आणायला जातो. पालक मीटिंग 1:30 वाजले. ओय शपथ, उशीर झाला.